नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहोत उकडीचे मोदक। तर त्याच्यासाठी आम्ही पहिले थोडंसं तांदळाचं पीठ आणि त्यानंतर इथं ओलं खोबरं त्याला खिसून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं घिसलेलं जायफळ आणि 1 चम्मच साजूक तूप आणि आपण खोबरं खिसलेलं 1 वाटी खोबरं घेतलेलं होतं खिसलेलं आणि त्यानंतर आपण 1 वाटी गूळ घेणार आहोत। त्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। ते पाहू शकता खूप छान मिक्स होत आहे। हे तुम्ही पाहू शकता गुळाला पाणी सुटलं आहे आणि खूप छान हे मिक्स पण होत आहे। याच्यातलं पाणी आटलं पाहिजे बरं का, सारण आपल्याला कोरडं करायचं आहे मग मोदक छान येतात। बघू शकता आता सारण कोरडं होत चाललंय बघा। आपण आता पाणी ठेवलंय उकळीला, चांगलं खळखळ उकळी द्यायची। थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, साजूक तूप टाकायचं आहे। पाणी उकळी आल्यानंतर पीठ घ्यायचं आपलं त्याच्यात टाकून। आपण 10 रुपयाची पुडी आणली ती खसखसची, त्याच्या एवढीच खसखस मिळाली बरं का। आता आपण याच्यात टाकू शकतो जे खोबऱ्याचं गुळाचं सारण केलं आहे आपण मोदकसाठी। त्याच्यात आम्ही इलायची पावडर वापरत नाही, कारण मला इलायची आवडत नाही ना, तर आम्ही खसखस टाकतो, त्याची टेस्ट छान लागते खसखसची। बघू शकता पाणी उकळी आली, आपण याच्यात थोडंसं पाणी काढून घेतो, कारण की आपल्याला जसं लागलं तसं टाकू शकतो आपण। त्याच्यात पाणी लागतं पण जास्त झालं काही करू शकत नाही। आता याच्यात आपण 1 चम्मच साजूक तूप घालू। साजूक तुपाने ना पिठाला चव छान येते, मऊ येतं, खुसखुशीत होतात। आता बघू शकता आपण याच्यात पीठ घालतोय, पाणी उकळी आली तर हे बघा आपलं पाणी उकळी आली छानपैकी। आपण पीठ टाकलं त्याच्यात, आता पीठ छान शिजू द्यायचं आहे आपल्याला, कच्चं पण नको दिसायला त्याच्यात आपल्याला। बघा पाणी बराबर झालंय। आता आपण याच्यात 10-15 मिनटं वाफेवर ठेवू। तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवत आहे की हे किती चिकट झालेलं आहे। हे पहा किती चिकट झालेलं आहे। ऑइल लावून घेऊ शकतो ते, आता त्याच्याकडनं आपल्याला पीठ चिटकणार नाही, परतला सॉफ्ट होणार। झालंय पीठ बघा, छान वाफेवर पीठ झालंय। आता आपण याच्यात चांगलं छान मळून घ्यायचं। आता मित्रांनो हे झालेलं आहे, आपण पीठ टाकलं आहे परत मध्ये। तर आता मी घेऊन येत आहे पार्ट 2, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की मोदक कसे बनवता। बाय बाय।